बनवायचा आहे छान असा माशांचा रस्सा. त्याच्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे. खोबरं खिसलं, भाजलं. छान त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो असं वाटण करून घेतलं. तेलामध्ये वाटण छान परतून घेतलं येसूर घालून. आणि इकडे गणेशनी छान असे मासे धुवून त्याला मीठ, हळद, मसाला, लिंबू पिळून ठेवलेलं होतं. आज काय मासे तळायचे नाहीत, नुसताच रस्साच बनवायचा आहे. आणि इकडे बघा मी ते मासे घालून परतून त्याच्यात पाणी घातलं आणि रश्श्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. तर तुम्ही कसा रस्सा बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडे असा थोडासा रस्सा जास्तच पातळ आम्ही बनवतो, कारण जास्त असा मीडियम रस्सा आवडत नाही आमच्याकडे. मासे आता शिजलेले आहे, छान अशी आरावरती उकळलेली आलेली आहे रश्श्याला. तर असा बेत आहे आज आमच्याकडे माशांचा. मामांनी छान असे बाजारावरून येताना मासे आणले होते. भाकरी झालेले आहेत माझ्या करून. येताना कोथिंबीर घेऊन आले ते मामा. आज 10 रुपयाला एक गड्डी होती. कोथिंबीर पण आज खूप सारी स्वस्त झाली. कधी कधी 30ला असती, 20ला असती, आज डायरेक्ट 10ला होती. आणि टॅमॅटो पण मामांनी 20 रुपये किलोनीच विकले, कारण बाजारात खूप सारे टॅमॅटो झाली होती. कसं होतं, काही गोष्टींची आवक जास्त झाली की माझं बाजारामध्ये रेट कमी होतात. आणि सगळे छान असं गरमागरम बसलेले आहे जेवण करायला. आज ना मामाने त्यांना एक चवळीची शेंग पण आणलेली आहे. त्याच्या बिया घ्यायच्या निवडून, आत्याने निवडून घेतल्या सकाळच्या भाजीसाठी. मला तरी शेंग बिलकुल आवडत नाही. हे बघा, अशा बिया आणि थोडी कवळी शेंग पण आत्या मोडून घेतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.